घडावे काहीही कुठेही कधीही देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक सत्य बातमी सर्वात आधी फक्त तुमच्यासाठी। हे आहे एनी टाइम इंडिया न्यूज, कारण सत्य थांबत नाही। जळगाव जिल्ह्याच्या विकासाला आता हायवे गती मिळणार आहे। चोपडा तालुक्यातील 2 महत्त्वाच्या महामार्गांचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून यामुळे संपूर्ण खानदेशाचा कायापालट होणार आहे। काय आहे या महामार्गांची सद्यस्थिती पाहूया आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी घेतलेला हा विशेष आढावा। लासूर हातड मार्गे हा जो कसगाव ट्रिमिक्स रस्ता बनतो आहे, या ट्रिमिक्स रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही महिन्यांनी हा रहदारीसाठी मोकळा होणार आहे। आता आपण पाहू शकतो की हातेड ते लासूर हा एक साईडचा जो पट्टा आहे हा पूर्णपणे युद्धपातळीवर काम सुरू आहे आणि या युद्धपातळीवर काम सुरू असल्यामुळे कुठेतरी जे वाहन चालक आहेत यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे, कारण की हा जवळजवळ 135 ते 40 किलोमीटरच्या अंतराचा हा रस्ता असून हा पूर्णपणे ट्रिमिक्स रस्ता आहे। ठिकठिकाणी पुलांचे काम असतील, मोऱ्यांचे काम असतील, काही वेगळे काम असतील, हे पूर्णतः करून घेतल्यामुळे हा ट्रिमिक्सचा रस्ता भविष्यासाठी फार वरदान ठरणार आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यासाठी वरदान ठरणारे 2 महामार्ग आता प्रत्यक्षात साकार होत आहेत। खामखेडा लासूर अमळनेर पारोळा भडगाव आणि वैजापूर चोपडा धरणगाव एरंडोल। गेल्या उन्हाळ्यात सुरू झालेली ही कामे आता सुसाट वेगाने सुरू आहेत। गुजरातची नामांकित SCC कंपनी रात्रंदिवस यंत्रणा राबवून हे काम पूर्ण करत आहे। कंपनीच्या दाव्यानुसार येत्या 3 वर्षात हा महामार्ग वाहतुकीसाठी सज्ज होईल। दादा, तुम्ही आता या रस्त्याने रहदारी केली, तर या रस्त्याबद्दल तुम्हाला प्रवास करताना कसं वाटलं? रस्ता अतिशय छान बनलेला आहे। ट्रिमिक्स रस्ता आहे, 2 वे काम अतिशय एकदम जोराने सुरू आहे। रस्ता प्लेन असल्यामुळे वाहतुकीला पण एकदम सोयीस्कर आहे। येण्या जाण्याचा वेळ वाचतो आहे, खर्चही वाचतो आहे। पेट्रोल लाखो गाडीचे मेंटेनन्स ते सुद्धा आता एकदम कमी झालेलं आहे। आता तुम्ही यापुढे कुठं जात आहात बरं? आता इकडे मी चाळीसगाव चाललो आहे। हा जो रस्ता आहे हा चाळीसगावपासून चाळीसगाव एरंडोल धरणगाव चोपडा लासूर मार्केट आहे, वैजापूर MPला जोडतो आहे। अतिशय केंद्र शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। लॉंग रूटच्या ज्या गाड्या आहेत त्यांचा वेळ पण वाचेल, खर्चही वाचणार आहे। याच्यामध्ये इंधनाची सुद्धा याच्यात बचत होणार आहे।